पिंपळगाव बसवंतच्या चिंचखेड रस्ता परिसरातील युवकांनी सामाजिक कार्याच्या हेतूने शिवसह्याद्री प्रतिष्ठानची स्थापना करण्यात येत आहे। प्रतिष्ठान स्थापनेनिमित्त प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील वाघ, उपाध्यक्ष प्रशांत नार्वेकर, सरचिटणीस दीपक आहिरे यांनी दिली। शनिवारी 28 फेब्रुवारीला पिंपळगाव बसवंतच्या चिंचखेड रस्ता परिसरातील साईनगर समोरील मैदानात सायंकाळी 6 वाजता हे व्याख्यान होणार आहे। मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक लक्ष्मण महाडिक, प्राध्यापक संदीप जगताप यांना मान्यवरांच्या हस्ते शिवसह्याद्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। यासह पिंपळगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे। याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार भास्करराव भगरे, आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे, निफाड एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष भास्करराव बनकर, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, मविप्रचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक दिलीप मोरे, सोहनलाल भंडारी, राजेश पाटील, गटनेते गणेश बनकर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चिटणीस प्रताप शेळके, सचिव किशोर महाले, खजिनदार मनोज शेळके, सहसचिव दीपक विधाते, सहखजिनदार सचिन तांबे, संघटक केतन पुरकर, सहसंघटक चेतन गरगडे आदींनी केले आहे। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव। येत्या शनिवारी सायंकाळी 6 वाजता चिंचखेडला जो शिवसह्याद्री प्रतिष्ठानची स्थापना होती आणि ख्यातनाम व्याख्याते आदरणीय बानगुडे सरांच्या हातून ही स्थापना होते। शिवव्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। गेल्या 8 दिवसापासून आम्ही प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी शहरात याचा प्रसार करतोय। एक उदंड प्रतिसाद नागरिकांकडून येतोय। बानगुडे सर गेल्या 12 वर्षानंतर पिंपळगावच्या पावनभूमीत येत आहे। या कार्यक्रमाला अनेक खासदार, आमदार महोदय, अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। एक 2,500-3 हजार जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहण्याची एक आमची अपेक्षित आहे। प्रतिष्ठानच्या वतीने हा एक शिवरायांचा विचार पेरण्याचा हा एक उपक्रम आमचा आहे। पण याही पुढे भविष्यामध्ये अनेक उद्दिष्ट, ध्येय प्रतिष्ठानने ठेवलेत। त्यात दिव्यांगांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा एक मानस आमचा आहे। आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका असेल, पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण असेल, गड संवर्धन, गड किल्ले संवर्धनाचा एक उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत। असे अनेक उपक्रम समाजहिताचे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढील कार्यकाळात आमचा राबवण्याचा मानस आहे। या कार्यक्रम प्रतिष्ठानच्या स्थापनेला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो। छत्रपती श्री शिवराय आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक विचारांचं अधिष्ठान निर्माण करावं असं आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये होतं आणि त्या अनुषंगाने येत्या 28 फेब्रुवारीला आपण शिवसह्याद्री प्रतिष्ठानाची स्थापना करतो आहे आणि त्या स्थापनेच्या निमित्ताने शिवविचारांचा जागर व्हावा या दृष्टीने शिवव्याख्याते प्राध्यापक बानगुडे पाटील सर यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे। मी परिसरातील सर्व शिवप्रेमींना शिवविचारांनी प्रभावित होण्यासाठी आवाहन करत आहे की सर्वांनी निश्चितच या शिवव्याख्यानासाठी उपस्थित राहावं। कुसुमाग्रज जयंती आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण शिवसह्याद्री पुरस्कार सन्मान सोहळा ह्या वर्षीचा सादर करत आहोत। त्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सर आणि ख्यातनाम कवी संदीप जगताप सर यांचा सुद्धा ह्या सन्मान सोहळा आम्ही साजरा करत आहोत। त्याचबरोबर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका यांचा सुद्धा सत्कार सोहळा या निमित्ताने आम्ही साजरा करत आहोत। या निमित्ताने सर्वांना मी आवाहन करतो की या कार्यक्रमात आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आणि कार्यक्रमात उपस्थित राहावे।